योगेश रूरल कॅन्सर रिसर्च अँड रिलीफ सोसायटीचे गरुड कॅन्सर हॉस्पिटल अँड रेडिएशन सेंटरचे अहमदनगरचे संचालक कॅन्सर तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर पद्मजा गरुड यांनी कॅन्सर रोगाबद्दल सांगितलेली माहिती पाहूया त्यांच्याच शब्दामध्ये। गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावडी रोड अहमदनगर। मी स्वतः स्त्रीरोग तज्ज्ञ आणि कॅन्सर तज्ज्ञ आहे आणि गेल्या 30 वर्षापासून गरुड हॉस्पिटल येथे कार्यरत आहे। तर महिलांचे आरोग्य याबाबत आपण बोलूया की स्त्री ही आपल्या कुटुंबाचा प्रमुख आधार असते। तर स्त्रियांचे आरोग्य आणि स्त्रिया निरोगी असणं हे कुटुंबाच्या आणि समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे, कारण महिला घरातल्या सर्वांची काळजी घेतात, अगदी वृद्ध लहान मुले सर्वांची, पण त्यामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष होतच काही प्रमाणात। तर स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देणं हे तितकंच गरजेचं आहे। तर त्या बाबतीत स्त्रियांनी जागरूक असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे की स्त्री म्हटलं की आपल्यासमोर स्त्री आणि सौंदर्य याचा अतिशय संबंध आहे। आपल्या डोळ्यासमोर येतात माधुरी दीक्षित, हेमा मालिनी यासारख्या स्त्रिया की ज्यांचं सौंदर्य सर्वांना भुरळ घालतं, पण त्या तितक्याच निरोगी आहेत आणि स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी त्या स्वतःचा आहार, स्वतःचा व्यायाम याबाबत खूप जागरूक असतात। आपण हेमा मालिनीचंच उदाहरण घेतलं तर 70 वर्षांमध्ये सुद्धा त्या अतिशय फिट आहेत। स्वतः या वयातही त्या कथ्थक वगैरे सारखे डान्स अतिशय उत्कृष्टपणे करतात आणि त्यांचा फिटनेस खरोखरच वाखाणण्यासारखा आहे। तर ह्या आरोग्यासाठी स्त्रियांनी आपल्या आहाराची काळजी घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर त्रिसूक्ती की आपण आहार चांगला ठेवणं, योग्य तो व्यायाम करणं आणि पुरेशी विश्रांती घेणं, पुरेशी झोप घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। तर आहाराबाबत बोलूया की स्त्रियांचा आहार हा एकतर संतुलित असला पाहिजे आणि वेळेवर झाला पाहिजे। बऱ्याचशा स्त्रिया सकाळी खूप उशिरा जेवतात, तर सकाळी आपण नाश्ता करणं हे अतिशय गरजेचं आहे। त्या आहारामध्ये सकाळी हिरव्या भाज्या, त्याचबरोबर गाजर, काकडी यासारखे सॅलड असणं आणि मोड आलेली कडधान्य, मूग, मटकी ह्याचा समावेश नाश्त्यामध्ये असणं किंवा जेवणामध्ये हे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि त्याचबरोबर 2 वेळचं जेवण दुपारी आणि रात्री हे वेळेवर घेणं खूप गरजेचं आहे। आपण जेवणाचे एक 4 भाग करूया की आपण असं म्हणतो की प्रथिनं ही शरीराला अतिशय आवश्यक आहेत। तर प्रथिनं एक भाग असली पाहिजे, म्हणजे त्यामध्ये मोड आलेली कडधान्य, उसळी आणि डाळी याचा आपल्या जेवणामध्ये एक भाग 25% समावेश असला पाहिजे। त्याचबरोबर सॅलड्स म्हणजे मुळा, काकडी, गाजर या कांदा यासारखे सॅलड 25% असायला पाहिजे, ज्याच्यामधून आपल्याला जीवनसत्व, खनिज मिळतात। हिरव्या ताज्या पालेभाज्या आणि फळभाजी हे एक भाग असायला पाहिजे आणि 1/4 भाग हा पोळी, भाकरी किंवा भात याचा असला पाहिजे। त्याचबरोबर जेवणामध्ये दही, ताक ह्या पदार्थांचंही आपण आवर्जून 1 वाटी सेवन केलं पाहिजे। ह्या प्रकारचा आहार आपण घेतला, सर्व प्रकारचे आपल्याला जीवनसत्व आणि सर्व प्रकारचे प्रथिनं, कार्बोहायड्रेट आणि तंतुमय पदार्थ ज्याला फायबर म्हणतो की हे सर्व आपण आहारात व्यवस्थित घेतलं आणि वेळेवर घेतलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारची वेगळी विटॅमिन्स घेण्याची गरज नाही। आपला आहार हा परिपूर्ण असला तर आपलं आरोग्य नॅचरली चांगलं राहील, कारण आपण स्त्रियांचं बघतो की बऱ्याचदा हिमोग्लोबिन कमी असतं, ॲनिमियाचं प्रमाण, तर याच्यामध्येच आपण गूळ, खजूर याही पदार्थांचा आपण आहारामध्ये समावेश केला पाहिजे। आणि मीठ आणि साखर हे पदार्थ, मैदा यासारखे पदार्थ आपण शक्यतो टाळले पाहिजे। त्याचबरोबर जंक फूड ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा आपण टाळले तर आपला जो वाढत्या वजनाचा आहे की भेडसावणारा प्रकार तो सुद्धा समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागणार नाही। तर आपला आहार चांगला कसा राहील याकडे आपण लक्ष देऊया। दुसरा महत्त्वाचा घटक आहे की आपण नियमित व्यायाम केला पाहिजे। स्त्रियांना असं वाटतं की आपण रोज घरकाम करतो, घरातली झाडलोट करतो,
तर ह्याच्यामध्ये वेगळ्या व्यायामाची काय गरज आहे? पण आपण व्यायामासाठी कमीत कमी अर्धा ते तास 1 तास दिलं तर अजून चांगलं. ह्याच्यामध्ये सकाळच्या वेळेस सूर्यप्रकाशामध्ये चालणं, बरोबर चालणं किंवा योगासनं यासारख्या व्यायामाचा आपण समावेश केला तर आपण सर्वांगीणरित्या आपलं आरोग्य चांगलं राहील. आपल्याला मोकळ्या हवेमध्ये आपण प्राणायाम केले तर आपल्याला भरपूर ऑक्सिजन मिळेल आणि आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील. त्याचबरोबर पुरेशी झोप घेणं, एक 6 ते 7 तास कमीत कमी रात्रीची शांत झोप घेणं आणि काही 5 ते 10 मिनिटं ध्यान करणं, हेही आपला मानसिक तणाव कमी करण्यासाठी तेवढंच आवश्यक आहे. या प्रकारे जर योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी विश्रांती हे जर आपण रोजच्या जीवनामध्ये याचा अवलंब केला, ही त्रिसूत्री अवलंबली तर आपल्या महिलांचं आरोग्य अतिशय चांगलं राहील आणि आपण सर्वांची सक्षमपणे काळजी घेऊ शकू. तर सर्वांच्या आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा.